नमस्ते. आपण कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर्सचे काही प्रॉब्लेम्स, त्याचे काही व्हिडिओज असे आपण बघतोय. सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये काही अनसॉल्व प्रॉब्लेम घेतले होते की जे बेसिक आणि सोपे आहेत, पण नंतरचे काही प्रॉब्लेम्स मी चेकआउट केल्यानंतर त्याच्यात कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत. मे बी प्रो रेटा मेथड, ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन, कॉल्स इन ॲडव्हान्स, कॉल्स इन ॲरियर्स किंवा फॉरफिचर ऑफ शेअर्स किंवा कधी कधी कॉम्बिनेशन. मग अशा परिस्थितीत आधी आपल्याला ती टर्म समजणं गरजेचं आहे. म्हणून मग मी काही सॉल्व्ड प्रॉब्लेम्स आहेत रिलेटेड कॉन्सेप्ट्सची, तर ते अगोदर घेणार आहे आणि मग सरते शेवटी आपण अनसॉल्व्ड प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. आपल्याला ते मूळ तरी कळलं पाहिजे कॉम्बिनेशन करायला, म्हणून आपण एक 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 प्रॉब्लेम आपण बघतोय. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियमचा एक प्रॉब्लेम बघितला होता बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंटचा प्रॉब्लेम आज आपण बघतोय. म्हणजे आपण तो काय प्रकार आहे त्याने समजून घेऊ आणि मग त्याच्या प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. पेज नंबर 380, पेज नंबर 318 इथे दिले पहा खाली, खालच्या ठिकाणी इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे सूट देऊन किंवा सवलत देऊन, सूट देऊन किंवा सवलत. आपल्याला माहिती असतं डिस्काउंट मिळालेला आहे म्हणजे आपल्याला सर्टन काहीतरी अमाऊंट आहे ही कमी द्यावी लागणार आहे, किंवा 25% डिस्काउंट, 30% डिस्काउंट, असं बऱ्याच वेळेला आपण वाचतो बघा. डिस्काउंट म्हणजे आहे त्या किमतीपेक्षा आपल्याला कमी पैसे द्यावे लागतील. म्हणजे 10 रुपयाचा जर शेअर असेल तर आपण तो 7 रुपयाला घेऊ शकतो, किंवा कंपनी विकेल, किंवा 5 रुपयाला विकेल, किंवा 8 रुपयाला विकेल. आहे फेस व्हॅल्यूपेक्षा जेव्हा त्याची इश्यूड प्राइस ही कमी असते, देन इट इज कॉल्ड ॲज इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट. मग त्या डिस्काउंटने जेव्हा कंपन्या शेअर्स विकणार आहेत तेव्हा त्याच्यासाठी स्पेसिफिक कोणती एंट्री आहे, किंवा ते पैसे कशासाठी जातात, कुठे त्याचा वापर होतो, असं सगळं बघूया. Issue of shares at discount. When a company issues share at a price less than the face value of shares, it is known as issue of shares at a discount. दिलंच आहे पहा. When a company issues shares price less than face value, face value जर 10 रुपये असेल, then shares it is known as issue of shares at discount. इश्यू शेअर्स ॲट अ प्राइस लेस दॅन द फेस व्हॅल्यू. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या इश्यूड प्राइस आहेत, आणि ही जी आहे ही त्याची फेस व्हॅल्यू आहे. आले लक्षात? फेस व्हॅल्यूपेक्षा इश्यूड प्राइस जर कमी असेल तर मग ते काय असणार आहे, इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट. वेन अ कंपनी इश्यू शेअर्स ॲट अ प्राइस लेस दॅन द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर, इट इज known as issue of shares at discount. Normally, the shares are not issued at a discount by the company because the discount allowed is a loss to the company, which no company would like to incur. आता कुठल्याही सर्वसाधारण लोकांची मेंटॅलिटी आहे बघा की कोणालाही लॉस नको आहे. सर्वसामान्य व्यक्तींची एक जेन्युइन मेंटॅलिटी आहे की 10 रुपयाचा पेन आहे ते आपण 12 रुपयाला 15 रुपयाला कसं विकता येईल, आपल्याला त्याच्यातनं प्रॉफिट कसा मिळेल, हेच जनरल मेंटॅलिटी आहे सगळीकडे, आणि ते असायलाच पाहिजे. जर आपण असा विचार नाही केला तर आजपर्यंत कुठलेही बिझनेसमॅन हे जास्तीत जास्त बिझनेस करू शकले नसते, पुढे नेऊ शकले नसते. मग जर कंपनीची परिस्थिती, फायनान्शियल कंडिशन, फायनान्शियल स्टेटस हे खूप कठीण असेल किंवा खूप क्रिटिकल असेल, अशा परिस्थितीत कंपन्यांना ऑप्शन नसतो की ते त्यांचे शेअर्स जे आहेत हे डिस्काउंट प्राइसला विकतील. मग त्यांना इच्छा नसताना सुद्धा अशा पद्धतीने डिसिजन्स घ्याव्या लागतात, कारण खूप नाही पैसे मिळाले त्या परिस्थितीत तरी थोडेसे जरी मिळाले तरी त्यांची फायनान्शियल कंडिशन जी आहे ती सुधारू शकते. मग कुठलाही बिझनेसमॅन आहे बघा, नॉर्मली शेअर्स आर नॉट इश्यूड ॲट डिस्काउंट बाय द कंपनी, बट द डिस्काउंट अलाउड इज अ लॉस टू द कंपनी विच नो
company would like to incur, the loss on issue of shares is to be debited to discount on issue of shares account. Issue of share is debited to discount on issue of shares account. आलंय का लक्षात? म्हणजे जसं प्रीमियम अकाउंटला क्रेडिटेड केलेलं जातं शेअर प्रीमियम अकाउंट, तसं डिस्काउंट हा लॉस असल्यामुळे तो डेबिटला जाणार आहे आणि नाव असणार आहे बघा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट. The amount of discount will be shown on the asset side of the balance sheet. The amount of discount will be shown on the asset side of the balance sheet till it is completely written off. जोपर्यंत ही पूर्ण वसूल होत नाही किंवा पूर्णपर्यंत मिळत नाही किंवा जोपर्यंत ती कव्हर अप होत नाही तोपर्यंत ती आपण कुठे शो करणार आहोत? असेट साइडला. आले लक्षात? द अमाऊंट ऑफ डिस्काउंट विल बी शोन ऑन द असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट टिल इट इज कम्प्लिटली रिटन ऑफ. The entry for discount should be passed at the time of allotment along with the transfer entry for allotment because the loss on the account of discount is incurred as soon as the shares have been allotted. एंट्री कशी करायची आहे? जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये कंपनीने शेअर्स डिस्काउंटने विकले तर तो कंपनीसाठी लॉस आहे. ती अमाऊंट असेटला ट्रान्सफर करायची आहे बॅलन्स शीट प्रिपेअर करताना. पण त्याची एंट्री कशी करायची बघा. प्रीमियमला आपण क्रेडिट दिलं होतं म्हणजे शुअरली डिस्काउंटला आपण काय देणार आहोत? डेबिट देणार आहोत. बघा शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट. इथंच आहे बघा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आले लक्षात? जेवढी अमाऊंट एक्सपेक्टेड होती ती इथे दिसेल. समजा 1 लाख एक्सपेक्टेड होते पण त्यापैकी 80,000च मिळाले. 20,000चा आपण डिस्काउंट दिलेला आहे म्हणून लॉस असल्यामुळे त्याला डेबिटच जाणार आहे. आले लक्षात? आजच्या ह्या एंट्रीसाठी आजचा हा आपण लगेच इमिजिएट खालचा प्रॉब्लेम घेणार आहोत. इथे मध्येच काहीतरी नोट दिली ते आपण बघूयात. नोट ॲज पर द न्यू प्रोव्हिजन ऑफ इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऍक्ट 2013 पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स कॅन नॉट बी ॲट डिस्काउंट. कंपन्या डिस्काउंटने शेअर इश्यू करू शकत नाहीत असा कंपनीज ऍक्ट 2013 गव्हर्नमेंट ऍक्ट 2013 नुसार रूल आहे, प्रोव्हिजन आहे. ॲज पर द न्यू प्रोव्हिजन ऑफ इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऍक्ट 2013 पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स कॅन नॉट बी ॲट डिस्काउंट. कंपन्या डिस्काउंट प्राइसने शेअर्स विकूच शकत नाहीत असं मी सांगितलेलं नाहीये. असं ॲज पर प्रोव्हिजन ऑफ गव्हर्नमेंटने सांगितलंय 2013 ऍक्ट नुसार. कळलंय? आता आपण आज प्रॉब्लेम बघूया बघा. अश्विनी लिमिटेड इन्व्हायटेड ऍप्लिकेशन्स फॉर द पब्लिक फॉर सबस्क्रायबिंग फॉर 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹15 each. इथं हे वाक्य संपतं. अश्विनी लिमिटेड इन्व्हायटेड ऍप्लिकेशन फ्रॉम द पब्लिक फॉर सबस्क्रायबिंग फॉर 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ 15 each. 10,000वर 15 रुपयाप्रमाणे त्यांना पैसे येणं आहे म्हणजे त्यांना 1,50,000 मिळायला पाहिजेत. पण काय झालंय बघा ऍट अ डिस्काउंट ऑफ ₹1. ते पैसे कसे घेणार आहेत? 1 रुपयाचा डिस्काउंट देणार आहेत. पर शेअर पेएबल ऍट डिस्काउंट ऑफ ₹1 पर शेअर पेएबल, ₹5 on application and ₹9 on allotment. All the shares were applied at allotment. Money due on allotment received. मग आता हा डिस्काउंट कसा दाखवायचा किंवा कसे त्याची अमाऊंट डिवाइड होणार आहे असं सगळं काय करायला सांगितलं बघा. पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अश्विनी लिमिटेड अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑल्सो. जसं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये केले की प्रीमियम अकाउंटचे एंट्रीज पण आहेत आणि प्रीमियम अकाउंटचं बॅलन्स शीट पण आहे, तसंच ह्या प्रॉब्लेमचं आहे. सेम रिपिटेटिव्ह काही एंट्रीज असल्यामुळे मी ऑलरेडी एंट्रीज लिहून घेतल्या कारण व्हिडिओला थोडंसं मग जरा कमी मार्जिन बसतं. मग ते सगळं लिहित बसलं की नॅरेशन वगैरे मग त्याच्यात वेळ जातो. त्यामुळे म्हणलं की ज्या गोष्टींवर आपल्याला जास्त बोलायला पाहिजे त्याच्यावर लक्ष देता यावं यासाठी मी एंट्रीज आणि सॉल्ड असल्यामुळे मी त्या एंट्रीज ऑलरेडी लिहिलेल्या आहेत.
आता आपण आधी वर्किंग करूया आणि मग आपण आपल्या एंट्रीजकडे जाऊयात. आता बघा काय काय वर्किंग करावं लागेल आज. सुरुवातीपासून जाऊ. कंपनीकडे 10,000 इक्विटी शेअर्स आहेत, बरोबर. त्याच्यावर त्यांना 15 रुपये प्रमाणे त्यांना 1,50,000 रुपये येणं अपेक्षित आहे. पण आजचा प्रॉब्लेम आहे ॲट डिस्काउंट. डिस्काउंट किती दिलाय त्यांनी? ₹1. म्हणजे 15 वजा 1 बरोबर 14 रुपये झाली त्याची फेस व्हॅल्यू, बरोबर. आता 10,000वर 1 रुपयाप्रमाणे डिस्काउंट दिला तर 10,000 रुपये त्यांना काय मिळतील? कमी मिळतील, कारण हा काय आहे? डिस्काउंट आहे. मग 10,000वर 14 रुपयाप्रमाणे त्यांना 1,40,000 मिळणार आहेत. म्हणजे जिथे त्यांना 1,50,000 मिळणार होते तिथे त्यांना आता 1,40,000च मिळतील. का बरं? कारण त्यांनी 1 रुपयाचा काय दिलाय? डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे 10,000 रुपये त्यांना डिस्काउंट. लॉस आहे ॲक्च्युली, हा लक्षात घ्या. लॉस आहे हा कंपनीसाठी. आणि हा आपण दाखवणार आहोत असेट साईड. मग आता बघा 15 रुपयाचं शेअर, त्याचं कसं कसं केली विभागणी त्यांनी बघा. बघूया कशी केली. Ashwini Limited invited application form from the public for subscribing for 10,000 equity shares at ₹15 each at a discount of ₹1 per share payable. 1 रुपये हा डिस्काउंट आहे, 5 रुपये हे ॲप्लिकेशनसाठी आहे. आधी आपण ॲप्लिकेशन लिहून घेऊया. ॲप्लिकेशन मनी, ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर अलॉटमेंट. 2च आहेत आज, काही तिसरं लागणारच नाही आहे. ॲप्लिकेशन मनी किती आहे बघा. ॲप्लिकेशन मनी आहे ₹5. म्हणजे 10 रुपयांवर 5 रुपयाप्रमाणे 50,000 रुपये ॲप्लिकेशन मनी, बरोबर. दिस अमाऊंट इज, वी हॅव ऑलरेडी रिसिव्ड दिस अमाऊंट. सो फर्स्ट एंट्री रिसिव्ड आणि सेकंड एंट्री ट्रान्सफर्ड टू शेअर कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे का? बरोबर आहे. आता अलॉटमेंट कसं कसं झालेलं आहे? 5 रुपयाचे आहेत. आता इथे अलॉटमेंटसाठी 9 आणि हा डिस्काउंट पण आपण अलॉटमेंटमध्येच दाखवणार आहोत. म्हणजे 9 + 1. 1 जो आहे हा काय आहे? हा आहे डिस्काउंट. ₹1 जो आहे तो काय आहे? डिस्काउंट आहे. म्हणजे बघा 90,000 रुपये त्यांना अलॉटमेंटसाठी, म्हणजे 10,000वर त्यांना 10 रुपयाप्रमाणे 1,00,000 मिळतील. पण ते 1,00,000 कसे असणार आहेत? तिसरी एंट्री कशी येणार आहे बघा. अलॉटमेंटचं डेबिट असणार आहे 90,000चं. त्याच्यानंतर डिस्काउंट अमाऊंटचं डेबिट असणार आहे 10,000चं. आणि कॅपिटलला जाणार आहेत 1,00,000 रुपये, बरोबर. आणि मग चौथी एंट्री, हे 1,00,000 आपल्याला जेव्हा मिळतील तेव्हा रिसीव्ड. ही सगळी एंट्री जी आहे ती ड्यूची आहे. 1,00,000 मिळणार आहेत, शेअर कॅपिटलला जाणार आहेत. पण कसे? 9,000 जे आहेत हे अलॉटमेंटसाठी. का? कारण अलॉटमेंट प्राइसच 9 रुपये आहे बघा. अलॉटमेंट प्राइस 9 रुपये. आणि मग जिथे 10 रुपये आपण त्याचे घेणार होतो तिथे 1 रुपये आपण त्यांना डिस्काउंट दिला आहे. मग डिस्काउंटचे आपल्याला 10,000 रुपये लॉस आहे, त्यामुळे त्याचं डेबिट पडणार आहे. आले लक्षात? कॅपिटल अकाउंट क्रेडिट 1,00,000, अलॉटमेंट 90,000 आणि डिस्काउंट 10,000. असे टोटल हे 1,00,000 आणि हे 50,000 आपल्याला मिळणार होते. पण आता तेवढे मिळणार नाहीत, आपल्याला मिळणार आहेत 1,40,000. ठीक आहे. बघा कसं कसं सोडवलंय बघा. फर्स्ट तर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड आणि ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. रिसिव्ड दिस अमाऊंट, वी हॅव ऑलरेडी रिसिव्ड दिस अमाऊंट. 50,000 रुपये, 10,000वर 5 रुपयाप्रमाणे 50,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत.
म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. हे सगळ्यांना आता माहिती झालंय. पहिली एंट्री हीच असते. बँक अकाउंट डेबिट 50,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 50,000. Being application money on 10,000 equity shares at ₹5 per share received. 5 रुपयाप्रमाणे आपल्याला ॲप्लिकेशन मनी मिळालेला आहे. आधीच मिळाले. ड्यू वगैरे ॲप्लिकेशनसाठी ड्यूची एंट्री नसते, कारण ती अमाऊंट आपल्याला मिळते. आणि जेव्हा ती मिळते तेव्हा ती कुठे पाठवतो आपण? शेअर कॅपिटल अकाउंटला. मग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट आहे 50,000. Being application money on 10,000 equity shares at ₹5 per share transferred to equity share capital account. आले लक्षात? पुस्तकात हे चुकलंय बघा. पुस्तकात इथे प्रेफरन्स दिलंय, ते चूक खोडायचं आहे. तिथे इक्विटी शेअर्सच लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता डिस्काउंटची एंट्री. डिस्काउंटला आपण इथे काय केलं होतं बघा. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. समजा डिस्काउंट नसतंच तर अलॉटमेंट ड्यू साठी काय एंट्री केली असती मला सांगा. इथे चेक करू. हा काय म्हणतात, सूर्य आणि हा जयद्रथ असं वगैरे काहीतरी मराठीत आहे बघा तसं. अलॉटमेंट मनी ड्यू साठी काय एंट्री केली असती? शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. तेच केलं इथं. फक्त डिस्काउंट आपल्याला डेबिटला दाखवायचं, कारण इथं म्हणलेलंच आहे. द अमाऊंट ऑफ डिस्काउंट विल बी शोन ऑन द असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट टिल द इट इज कम्प्लिटली रिटन ऑफ. It is debited to discount. It is debited to discount on issue of shares. जर ह्याला डेबिट द्यायचं आहे तर इथे त्याचं डेबिट पडणारच आहे. आले लक्षात? शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता त्याची विभागणी कशी केली बघा. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 90,000. का? कारण अलॉटमेंटची प्राइसच आहे ₹9. मग 10,000वर 9 रुपयाप्रमाणे 10,000वर 9 रुपयाप्रमाणे अलॉटमेंट होणार आहे. अलॉटमेंट मनी ड्यू आहे. अलॉटमेंट बरोबर. आणि 10,000वर 1 रुपयाप्रमाणे 10,000 रुपये सुद्धा ड्यू आहेत. बट इट इज डिस्काउंट. आले लक्षात? असे मिळून ते 90 आणि 10 1 लाखाचं कॅपिटल पडणार आहे. म्हणून ह्यालाही डेबिट आणि ह्यालाही डेबिट. अलॉटमेंट मनी 9 रुपये. मी सांगितलेलं नाहीये, पुस्तकातच आहे बघा, चेक करा. आहे बघा. डिस्काउंट ₹1 पर शेअर पेएबल, 5 ऑन ॲप्लिकेशन अँड ₹9 ऑन अलॉटमेंट. मग 9 रुपये आपण अलॉटमेंटवर घेणार असू तर आपल्याला 90,000 ड्यू आहेत. आणि 1 रुपया आपल्याला डिस्काउंटसाठी आपण देणार आहोत पब्लिकला. अलाउड केलं आपण डिस्काउंट, सो तो आपला लॉस आहे, त्यालाही आपण डेबिटच द्यायचं आहे. मग ह्या दोघांनाही डेबिट येणार आहे, क्रेडिट जाणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. तेच केले पाहिजे. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 90,000, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स डेबिट 10,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹1,00,000. हे 1 लाखाची कशी विभागणी आली? अलॉटमेंटला 90,000, डिस्काउंटचे 10,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹1,00,000. बीइंग अलॉटमेंट मनी, आता डिटेल दिले बघा नॅरेशन. बीइंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹9 पर शेअर. बीइंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹9 पर शेअर आफ्टर अलाविंग डिस्काउंट ॲट ₹1 पर शेअर ड्यू. 10 रुपयाप्रमाणे पैसे येणार होते, पण आता ते 9 रुपयाप्रमाणे येणार आहेत. म्हणून 90,000 मिळतील. 10,000चा डिस्काउंट आहे. असे टोटल शेअर कॅपिटलला जाणार आहे ₹1,00,000. आणि जेव्हा ही मनी ड्यू मिळणार आहेत, पण जेव्हा पैसे मिळतील 90,000 रुपये, तेव्हा ते कुठे पाठवायचे? आपण बँकेला पाठवायचे. आले लक्षात? मग लास्ट एंट्री बघा. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बघा आता अलॉटमेंट मनी रिसिव्डची एंट्री बघा बुकमध्ये काय आहे. अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ऑन अलॉटमेंट मनी रिसिव्ड बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. तेच केले इथे. बँक अकाउंट डेबिट 90,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 90,000. Being allotment money on 10,000 equity shares at ₹9 per share received. आले लक्षात?
तर डिस्काउंट जेव्हा येईल तेव्हा अशा पद्धतीने दाखवायचं आहे आणि प्रीमियम जेव्हा येईल तेव्हा अशा पद्धतीने दाखवायचं आहे. प्रीमियमला क्रेडिटच जाणार आहे आणि डिस्काउंटला डेबिटच जाणार आहे. बाकी एंट्रीजमध्ये फारसा बदल होत नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता त्याच्यावर आपल्याला काय बनवायला सांगितलं आहे, बॅलन्स शीट बनवायला सांगितली बघा त्यांनी, जसे आपण प्रिव्हियसमध्ये बघितली होती. आता टोटल हातामध्ये कॅश किती आहे बघायचं. आता कॅश किती मिळणार होती आपल्याला, 1,50,000, पण आपण 10,000चा डिस्काउंट दिला म्हणजे आता प्युअर कॅश किती मिळणार आहे आपल्याला, 1,40,000. मग कॅश किंवा बँक 1,40,000. बरोबर. ते कसे विभागले गेलेत बघा, इथे दिलेले आहे. अश्विनी लिमिटेड इन्व्हायटेड ऍप्लिकेशन फॉर द पब्लिक फॉर सबस्क्रायबिंग 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ 15 ईच. म्हणजे 10,000 इक्विटी शेअर्सवर 15 रुपये प्रमाणे. तेच लिहायचं, शेअर कॅपिटल अकाउंट 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹15 पर शेअर किंवा ऑफ ₹15 ईच. किती येणार आहे, 10,000वर 15 रुपये प्रमाणे 1,50,000. बरोबर. आता इथे लायबिलिटीला 1,50,000 आहेत आणि इथे 1,40,000 कॅश आपल्या हातात आहे. म्हणजे जो लॉस झालेला आहे तो कितीचा आहे, 10,000चा. इथे दिलंच आहे बघा. It is debited to discount on issue of shares account. The amount of discount will be shown on the asset side on the balance sheet till it is completely written off. म्हणजे उरलेले 10,000 कुठे दाखवणार आहे आपण आता, असेट साइडला. काय लिहायचं, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. अमाऊंट येते 10,000. आलंय लक्षात. मग 1,50,000 आणि 1,40,000 आणि 10, 1,50,000. 1,50,000 इकडे 1,50,000. ठीक आहे. प्रीमियमच्या बरोबर डिस्काउंटची एंट्री असणार आहे. त्यामुळे काय करायचं, कुठल्या शेअरवर किती प्राइस घ्यायची, कुठल्या शेअरवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं, थोडंसं शांतपणे केलं तर ह्याचे आउट ऑफ मार्क्स सुद्धा मिळतील. नुसतं असं प्लेन नाहीत विचारणार. इश्यू ऑफ शेअर ॲट डिस्काउंट, इश्यू ऑफ ॲट प्रीमियम किंवा ओव्हर सबस्क्रिप्शन प्लेन, अंडर सबस्क्रिप्शन प्लेन असं विचारणार नाही आहेत. असं कॉम्बिनेशनने विचारते. त्यामुळे जसा समोर येणार आहे पेपर किंवा जसा समोर प्रश्न येणार आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचंय, हे ज्याला ज्याला जमतं ना त्याला हे एंट्रीज अवघड नाही आहेत, कारण हे रिपिटेटिव्ह आहे. ह्याच्यात फक्त तुम्हाला डेबिट क्रेडिट लक्षात ठेवायचं. आणि काही काही एंट्रीज आहेत मनी ड्यू मनी रिसिव्हडच्या सेम टू सेम एंट्रीज, फार बदल होत नाही त्याच्यात. पण जेव्हा असं एखादं येतं की प्रीमियम डिस्काउंटचा प्रॉब्लेम येतो, प्रीमियमचा प्रॉब्लेम येतो, तेव्हा मग कुठे नेमकं काय करायचं आहे आणि कशाच्या तिथे काय अमाऊंट लिहायची किंवा त्या अकाउंटला स्पेसिफिक काय नाव द्यायचं हे मॅटर करतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ह्या गोष्टींकडे अवश्य पाहायचं आहे. कदाचित आता 12वीसाठी बघू नका, पण पुढे जेव्हा तुम्हाला आणखीन अकाउंट्समध्ये काही डिटेल्स तुम्ही अभ्यासणार आहात तेव्हा हा अभ्यास निश्चित तुम्हाला उपयोगी येणार आहे. ठीक आहे. अभ्यास करत राहा. धन्यवाद.